यंदाच्या जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत धक्कादायक अशी राजकीय स्थिती असेल अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे। विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मतदारांचा जो ट्रेंड होता तोच कायम राहू शकतो असे काही जाणकारांचे म्हणणे आहे। स्थानिक समस्या, स्थानिक राजकारणावर पालिका निवडणूक होत असल्याने एखाद्याने सांगितले तसेच मतदार मतदान करतील असे सहसा होत नाही। सामान्य मतदार शहराचा विकास जो करू शकेल अशाच नेतृत्वाच्या हातात सत्ता सोपवितो हे मात्र निश्चित आहे। पालिका निवडणुकीत राजकीय स्थिती कशी असेल याबाबत जामनेर शहरातील एका प्रमुख राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याशी चर्चा केली असता त्याने सांगितले की आता मतदार हुशार झालेला आहे। समाजाशी एकरूप झालेले मतदार आपल्या समाजाबद्दल राजकारणात कोण काय बोलतो, कशी टिप्पणी करतो यावर लक्ष ठेवून असतात। गेल्या काही वर्षात घडणाऱ्या घटनांचा प्रभाव मतदारांवर निश्चितच पडतो हे विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जामनेरच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे। दुसरा मुद्दा असा की यंदा समाजवादी पक्ष, संभाजी ब्रिगेड, MIM हे राजकीय पक्ष लढतीत उतरण्याची शक्यता आहे आणि तशी तयारी त्यांनी सुरू केल्याचे सांगितले जाते। याचबरोबर शहर विकास आघाडीचा पर्याय पुढे येऊ शकतो असेही बोलले जात आहे। नगराध्यक्षपदाचे निघणारे आरक्षण, प्रभागनिहाय आरक्षण, रचना आरक्षण यावर सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। चलती का नाम गाडी या उक्तीनुसार सत्ताधारी पक्षाच्या एक्सप्रेसमध्ये बसायला अनेक जण इच्छुक तयार आहेत। इच्छुकांची वाढती संख्या पाहता यावेळी नेतृत्वाची मोठी कसोटी लागेल हे निश्चितच आहे।